घेणं या सर्व मान्यवरांनी मला असं वाटते खूप मोठी बाब आहे, खूप मोठी म्हणजे खूप मोठी बाब आहे. कारण एवढा मोठा सोहळा, ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर 10 साठी प्रसादजी थोरवे यांनी जी मेहनत घेतलेली आहे, क्रीडांगणावरती स्वतः उपस्थित राहून सर्व गोष्टी, आणि त्यांच्या साथीला देवा भोईर, राजेशदादा बोडक, त्याचबरोबरीने दशरथ देशमुख असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेकजी गायकर यांनी घेतलेली मेहनत, प्रसाददादा असतील, संकेतजी असतील, यांनी सतत या क्रीडांगणावरती येऊन घेतलेली मेहनत, गेल्या वर्षीचे आउटफील्ड आणि या वर्षीचे आउटफील्ड यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला जाणवतोय. कारण ही मेहनत घेतली आहे. शेवटी आमदार क्रीडा संकुल आहे, जे आमदारांच्या प्रयत्नातून आपल्याला मिळालं आहे. ज्या क्रीडा संकुलामध्ये खेळून आपल्या खेळाडूंचा खेळ आणखी उंच व्हावा, ते आणखी पुढे जावे, त्यांना एक मोठी संधी प्राप्त व्हावी, यासाठी कर्जत प्रीमियर लीग 2024चं यंदाचं पर्व डे नाईट स्वरूपात आणि कर्जत प्रीमियर लीग 2024चा पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. आदम मुजावर सामना करेल रुपेश गवळी. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू बॅटची कडा आणि ते बॉल चाललाय मागे, लॉंग स्टॉप, आउटफील्ड फास्ट आहे. प्रसादजी थोरवे यांनी केलेलं काम कमालीचं आहे. चौकार, 4 धावा. साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेलं क्रीडा संकुल आणि आमदार साहेबांनीच आयोजित केलेली ही कर्जत प्रीमियर लीग. पहिला बॉल चौकार. खरं तर या पहिल्या सत्रासाठी बाबूशाह हिंदीचे समालोचक इथे जोडले जातील. हाफ ट्रॅकर बॉल कट केलाय, बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू काढलाय. थर्ड मॅनच्या दिशेने रुपेश गवळीच्या बॅट मधून आणखी एक करारा चौकार. म्हणावी लागेल. धमाकेदार सुरुवात ऋषी 11 या टीमची. आदरणीय ऋषिकेशजी रामशेठ राणे साहेबांचा संघ चौथ्या पर्वाचे 5व्या पर्वाचे ते आयोजक होते. कशळे येथे ते स्पर्धा संपन्न झाली होती आणि त्यांचा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. खरं तर दीपक सर, अनेक चर्चा चालू होत्या की खेळपट्टी बाबतीत या क्रीडांगणाची खेळपट्टी जास्त बाउन्स नाहीये असं बरेच जण म्हणत होते. ओलसर खेळपट्टी आहे क्रीडांगणाची, आउटफील्ड पाऊस पडलाय, काय बाउन्स मिळाला पहा. सर्वांना चपराक लगावले. आयोजकांनी केलेली ही मेहनत आहे या संपूर्ण स्पर्धेसाठी. 8 धावा. धीम्या गतीचा चेंडू, ऑफ कटरचा इथे वापर. पहिले 2 चेंडू 2 चौकार. रुपेश गवळी जो बीडचा खेळाडू आहे, VKPL वासरेकोंडा प्रीमियर लीग ज्याने गाजवले, 2दा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्या स्पर्धेचा जो राहिलाय, त्याच्या बॅटमधून 2 चौकार. आणि आदम मुजावर या खेळाडूने संपूर्ण रायगड जिल्हा मात्र जिंकलाय आपल्या फलंदाजीने, आपल्या गोलंदाजीने. वेगवान चेंडू आतमध्ये आला, एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग. झेल होता परंतु झेल तिथे सुटलाय रुपेश गवळीचा. 1 धाव. tenniscricket.in ची संपूर्णपणे टीम. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल किती छान क्रीडांगण दिसतंय. आतमध्ये आला झपकन हा चेंडू आणि मला असं वाटतंय की खाली पडलाय. 1च धाव. 9 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. खोलात टाकला होता चेंडू, उडवलाय. वैभव रसाळ, गतवर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, पहिल्याच बॉलवरती खेचतोय ते चौकार. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या आहे ती 13, बिनबाद 13. ऋषी 11 संघाची जोरदार सुरुवात. अनेक पाहुणे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सत्कार सोहळा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण सत्कार सोहळ्याकडे नक्कीच जाऊ, परंतु आता मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय बाबूशाह यांना. तो चलिए बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया पर समीर सोमने सर, जिस आवाज़ ने टेनिस करियर में दीवानगी बनाई है। और उसके साथ साथ की बात करेंगे रायगढ़ हमारे समालोचक एसोसिएशन के सचिव हैं दीपक पाटिल सर। और जब मातृभाषा में ये 2 जोड़ी एक साथ होते हैं निश्चित पे खूब मज़ा आता है। ऑनलाइन दर्शक जुड़े हैं जितने, उनका भी स्वागत है। उसके साथ साथ है कर्जत प्रीमियर लीग, देखिए क्या बढ़िया सजावट। हमने तो ये सॉन्ग सुना था, निश्चित रूप से कुदरत ने बनाया यार, बड़ी फुर्सत से। निश्चित रूप से यहाँ पर कर्जत प्रीमियर लीग को देखिए
अच्छी मेहनत से, कहते ना किस्मत में जो लिखा रहता है वो तो आपको मिलता है, लेकिन मेहनत से और कुछ मिलता है। जो यहाँ पर ये लुक दिखाई दे रहा है ना, ये जो टूर्नामेंट की सजावट डे नाइट, ये गौरव सर मेहनत है। अगर टेनिस क्रिकेट डॉट इन लाइव अगर चाहते तो घर पे भी सोचते कि नसीब से हमें जो है मिलेगा, लेकिन फिर इस बार देखिए बहुत दौरा, लंबी लंबी दौरा, अद्भुत मेहनत है। बहुत कुछ चर्चा जिक्र होगा। सबसे पहले मैच के बारे में जिक्र करना बहुत जरूरी है। करजत प्रीमियर लीग का देखिए बात करेंगे। पहला मुकाबला टॉस, पहले यहाँ पर टीम जीतने वाली हो गई भाई नेरल नाइट राइडर्स है, और उसके साथ टॉस हारने के बाद ऋषि इलेवन टीम को पहले बल्लेबाजी मिला है। शुरुआत करेंगे, बहुत बढ़िया मिला है। तो चलिए बात करेंगे, इस चीज़ के ऊपर ध्यान रखना होगा। बहुत कुछ नियम देखिए इस करजत प्रीमियर लीग ने लेकर आए हैं, जिसमें कई रथी महारथी भी हैं इसमें जुड़े। हम जिक्र करेंगे वक्त समय के साथ साथ। डीजे जय, बहुत आपका स्वागत है। बहुत बढ़िया साउंड सिस्टम आपका, लाजवाब। ऐसे साथ देते रहिए पूरे आज दिन से लेकर रात तक। तो चलिए क्रॉस द लाइन से यहाँ पर बल्ला जल्दी ले लिया, यहाँ पर लीडिंग एज लेकर जिस विकेट की तलाश थी टॉस जीतने के बाद, यहाँ पर देर से आया विकेट, थोड़ा पहला ओवर इंतजार करना पड़ा, लेकिन सेकंड ओवर के देखिए पहली गेंद के ऊपर विक्रांत को मिलता हुआ सफलता। और आउट होने वाले बल्लेबाज कौन थे भाई? जो शुरुआत में 2 चौके दागे थे, रुपेश गौले देखे बड़ा विकेट। क्या बढ़िया समीर सर, आपने अच्छी बात छेड़ी। यहाँ पर विकेट निश्चित रूप से पहले देखिए बल्लेबाज के लिए लगा के बहुत आसान मदद करेगी, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा गेंद रुक कर आ रही है। पिछले 2 दिन से मौसम भी बदला है। एक महत्वाची सूचना, ड्रिंक्स ब्रेक जेव्हा होईल 3 ओव्हर नंतर, त्यावेळी लक्षात असू द्या तुमच्या 14 प्लेयर पैकी कोणताही खेळाडू आतमध्ये गेला ड्रिंक्स घेऊन तरी सुद्धा चालेल, हे लक्षात असू द्या। जो 14चा स्क्वॉड आहे, 14 खेळाडूंचा स्क्वॉड आहे, एक प्लेयर आमच्या जवळ असेल, जे उर्वरित खेळाडू असतील टीम पैकी ते आतमध्ये कोणी गेला तरी चालेल, हे लक्षात असू द्या। बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर 3 ओवर का जब खेल सापुत भाई, शुक्रिया। चलिए शायद मुझे लगता है मुकाबला सोचता है यहाँ पर कि 2 बजे तक शुरू होगा, लेकिन कहीं ना कहीं पहला दिन है, 1-1.5 घंटा देर से शुरू हुआ, और निश्चित रूप से बहुत बढ़िया। देखिए मजा आया, क्योंकि इस मैदान के सजावट को देखकर बहुत अच्छी मेहनत की गई है। और ये चलिए भाई मैदान के ऊपर से बड़ा हिट यहाँ पर AK-47 छरा। पर छक्का आता हुआ, खास करके बैटर बात करेंगे प्रवीण पड़ारे। देखिए यहाँ से बात करेंगे वाइट का इजाफा। अंजब से देखिए विमलम करते हैं, यहाँ पर प्रवीण की बात करेंगे। और वहीं देखिए बात करेंगे वैभव रशाला, दत्तरेश्वर की बात करेंगे। ये खिलाड़ी देखिए ग्रामीण विभाग से उभर कर आकर आज करजत प्रीमियर लीग में देखिए, यही तो दर्जा आपको दिया जाता है। ओ बड़ी कमाल की गेंदबाजी, लेकिन थोड़ा सा लाइन से यहाँ पर मिस होता हुआ। कहते ना अच्छी गेंदबाजी तब आप कहलाओगे। ये नहीं मैं कहूँगा कि एक वाइड गेंद आपने डाल दी, खराब गेंदबाज हो गए, लेकिन सफल गेंदबाज देखिए मोहम्मद समीर, तभी 7 मैच में 24 विकेट लिया था। एक अच्छी लाइन, एक अच्छी लेन के साथ, ये 2 चीज़ आपके अंदर होनी चाहिए। गति इतना मायना नहीं रखता है, सबसे ज़्यादा बड़ी चीज़ मायना आपकी रखती है गति और लाइन और लेंथ, ये 2 चीज़ अच्छी होनी चाहिए। ये देखिए जैसे लाइन में आए भाई बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज, देखिए इसलिए तो मिचेल स्टार्क को 24 करोड़ में खरीदा गया कि राइट हैंड बैटर के लिए हमेशा पसीना छुड़ा देते हैं। यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे विक्रांत वेले, माले गांव से देखिए फिल्म करते हैं। ओ कमाल के गेंद, लेकिन थोड़ा लग रहा है सद ऑफ स्टंप से काफी बाहर है। थोड़ी हम देखिए बात करेंगे साइड एंगल में कमेंट्री बॉक्स से, जिसके कारण से और वो सुविधा देखिए यहाँ पर टेनिस क्रिकेट डॉट इन लाइव ने दिया है। जब रिप्ले में ये सब चीज़ देखा जाएगा, गेंद टप्पा कहाँ खाया और गेंद कहाँ से निकला, बहुत मजा आएगा।
अभी देखिए आसमान में बादल छाया हुआ है। आसमान में देखिए बादल अपने काम बेहतर करती हुए और जमीन पर देखिए ओ बढ़िया गेंद लाजवाब देखिए पर क्या लाइन और क्या लेंथ पकड़ लिए भाई। 2-3 वाइड गेंद का इस्तेमाल हुआ। आज स्कोरिंग में देखिए हमारे साथ जुड़े हैं निकेश जी राउत, आपका भी स्वागत है निश्चित रूप से। बहुत बड़ा भूमिका रहेगा यहाँ पर खास करके पिछले 4 दिन डे नाइट। यहाँ और एक देखिए एक्स्ट्रा कार बनाकर छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा। भले पहला मैच आप खेल रहे हो और जब 5 ओवर का मुकाबला है, कहीं जल्दबाजी कहते ना, जल्दबाजी में कभी कभी हम अपना हर चीज खो देते हैं, लेकिन हमें उम्मीद कभी नहीं। राजेश मोडक साहब देखिए देख सकते हैं निश्चित रूप से रिया 11 के नाम से देखिए बहुत सारी टीम पैक करते हैं, चाहे किसी लीग लीजिए चाहे ग्रामीण की टीम लीजिए। स्कोर की बात करेंगे, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। 2 ओवर के समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 23 रन बनाए हैं। और जिन दर्शक ने टीवी देर से ऑन किए होंगे, tenniscricket.in लाइव पर देर से जुड़े होंगे, इस मैदान पर देर से आए होंगे, उन्हें बता देना चाहेंगे करजत प्रीमियर लीग का देखिए बात करेंगे पहला मैच और हर कप्तान को ध्यान रखना होगा। नेक्स्ट मैच इसके बाद देखिए अग्री वॉरियर्स और उसके साथ ध्रुवी इंटरप्राइजेस के बीच में मुकाबला है। इनिंग ब्रेक में देखिए टॉस किया जाएगा। इनिंग ब्रेक में आपको टॉस बॉक्स पर जुड़ना रहेगा, ये चीज के ऊपर गौर रखना होगा। समय पर चाय, समय पर राय और समय पर टॉस होना बहुत जरूरी है। डे नाइट बनाने वाले ने बड़े फुर्सत से बनाए हैं और इस टूर्नामेंट के पीछे जिन जिन का मेहनत योगदान है निश्चित रूप से हम उनका भी जिक्र करेंगे। अभी तो पिक्चर है बाकी है भाई, ये तो शुरुआत है। समीर सर देखिए बात करेंगे, आसमान में बादल अपने काम बेखूबी कर रही है। आसमान में एकदम से बादल देखिए घना छाया हुआ है, लेकिन जमीन पर देखिए हमारी करजत प्रीमियर लीग के आयोजक भी छाए हुए हैं। या दरम्यान ध्रुवी इंटरप्राइजेसचे संघमालक आदरणीय विशुदादा बोराडे उपस्थित होत आहेत। विनंती आहे विशुदादा बोराडे यांना की आपण मंचावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत। नेरल नाईट रायडर्सचे संघमालक गणेशजी चंचे, सलमानजी नजे साहेब मंचावरती उपस्थित आहेत। विशुदादांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती यावं। ऋषी 11चे संघमालक ऋषिकेशजी राणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित असतील, तर त्यांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं। आपलं सहर्ष स्वागत। चलिए ऋषिकेश राणे साहब देखिए एक तरफ ऋषि 11 कह सकते हैं बिग पैकर्स और उनके साथ है, दूसरी तरफ देखिए बात करेंगे नेरल नाइट राइडर्स है, गणेश दादा चंचे, सलमान भाई नजी, इनकी शुक्र अदा बहुत करना चाहूँगा भाई। पिछले साल अगर माथेरन पहली मर्तबा में गया था, लेकिन से गणेश दादा चंचे ने बगैर बुलेट से, बुलेट की स्पीड से लेकर पहुंचे थे। तो चलिए बात करेंगे यहाँ से हवा में। ओ ये देखिए गलती हुई यहाँ से। हाँ चलिए धन्यवाद डीजे से, बहुत बढ़िया देखिए आपका साथ मिलता हुआ ये माहौल देखिए और खूबसूरत बन जाएगा वक्त के साथ साथ। देखिए जैसे शाम 6:30 ओ यहाँ पर अच्छी की सिंगल देखिए, थोड़ा आउटफील्ड भी नमी है। हाँ शायद कल रात थोड़ी सी बूंदाबांदी, बहुत जगह देखिए वहाँ बूंदाबांदी, लेकिन फिर भी कहूँगा कुदरत मेहरबान है। शायद हो सकता है कुदरत का यहाँ पर आशीर्वाद भी हो।
थोड़ी सी जिसके कारण देखिए यहाँ पर धूप तो नहीं है, लेकिन गर्मी की सेल्सियस डिग्री देखिए काफी तेजी, ऐसा है 28-30। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंच गए 25 रन। अरे देखिए इस बार मिड ऑन के ऊपर से खेलना चाहते थे, ऊंचाई बहुत ले ली है, लंबाई की कमी है। एक आसान भरा कैच है, मुश्किल यहाँ पर देखिए बड़ा हिट जहां पर रनों की तलाश थी। दिक्कत यही रहती है जब मैंडेटरी पावर प्ले समाप्त हो जाता है ना, फिर बैटर को गैप ढूंढना, बड़ी शॉट के लिए का शॉट सिलेक्शन भी ढूंढना बहुत जरूरी हो जाता है। ऊंचाई लिया, लंबाई की कमी, और तीसरा विकेट गिरता हुआ। इस इसलिए देखिए विलंब करते, लेकिन आज मौका है। समीर सर निश्चित रूप से ये करजत प्रीमियर लीग के इतिहास के पन्नों पर लिखा जाएगा। पहली मर्तबा डे नाइट, और जैसे 3 ओवर का खेल कंप्लीट होगा, ध्यान रखना होगा आपका जो अतिरिक्त खिलाड़ी, आपको पानी मैदान पर ड्रिंक्स लेकर जाना होगा। और ये चलिए भाई यहाँ पर अपील देखिए, खुश तो बहुत है, और यहां पर भी देखिए अपील और ड्राइव बहुत लगाना पड़ा, छलांग दोनों तरफ से ट्राई किया गया। आपने कहीं ना कहीं जो अंपायर के अंदर डाउट फील था, क्या उसको आप कंप्लीट कर रहे हो? कैच के लिए अपील किया गया, और अगर कैच आप कॉन्फिडेंट आपके अंदर था तो फिर रनआउट के लिए आपने मौका बनाया। तो चलिए नॉट आउट है। हॅलो हॅलो, सूर्यदेवताचे आभार. अनेक लोकांच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या दूर करण्याचं काम सूर्यदेवता करेल, यात शंका नाही. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. कॅप्टन, दोन्ही कॅप्टन जे आपले एक्स्ट्रा प्लेयर आहेत त्यांना रेडी ठेवा. तो चलिए अंपायर रन नहीं है ना? नहीं, चलिए थोड़ा सा कंफ्यूज होता वो क्लियर कर रहे थे हम, क्योंकि एक एक छोटी छोटी भी गलती कही थी ना, जिससे टाइटैनिक जहाज को भी बड़ी गुमान थी और पहली यात्रा में डूब गई थी। तो इसलिए कोई भी चीज का जानकारी लेना अच्छी बात है, खुद को बड़ापन समझने से। चलिए थोड़ा समय ज़्यादा मत लीजिए। आज लगभग देखिए 10 मुकाबला, 25 मिनट का वक्त देखिए। अंपायर से ज़्यादा ठीक है, अंपायर से आप बातचीत कर सकते हो, लेकिन इतना भी वक्त मत लीजिए। अंपायर आप भी ज़्यादा समय मत लीजिए। आप आपके जगह पर, राजेश मोडक साहब देखिए बता रहे हैं 25 मिनट का वक्त हर इनिंग के लिए। 20 मिनट के अंदर 4 ओवर कंप्लीट, नहीं तो बहुत सारे देखिए नियम आया है, एक अतिरिक्त फील्डर भी लेना पड़ सकता है। शायद पहला मैच चल रहा है, इसलिए हमने शुरू किया, बहुत सारे चीजों को लेकर चलना पड़ता है। ये चलिए कितना जोर लगाने की कोशिश, वाइड का जापा एक्स्ट्रा से और 1 रन आता हुआ। 1-1 रनों से देखिए टोटल आगे पहुंच रहे हैं। ये अच्छी बात है, स्कोरबोर्ड चलना बहुत जरूरी है। कई दिन चिल्लर के लिए हाथ फैलाना पड़ता है और नोटों के लिए हमेशा हाथ उठाना पड़ता है। एक अच्छा टारगेट अगर आपको सेट करना है, लीग का जाए तो आपको मौका मिलता है। अगर एक मुकाबला भी हारे ना, आपको दूसरा मौका रहता है, लेकिन लीड ले लेना सबसे बड़ी बात है। हवा में कीन है, ओ एफर्ट देखिए लाजवाब था भाई, लेकिन कहते ना घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। अंपायर का इशारा यहां से झलक 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 दिखला जा 6 रन। ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. मंचावरती उपस्थित पाहुण्यांचा सत्कार सोहळा आपण इथे पार पाडतोय. कल्पेश
कर्जत प्रीमियर लीग 2024च्या निमित्ताने उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्या सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. खूबसूरत माहौल देखिए बना है यहाँ पर. हेलो. युवा सेना उत्तर रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय जयेंद्रजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेल प्रसादजी थोरव्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. सन्मानित करण्यात येत आहे जयेंद्रजी देशमुख साहेब, जिल्हा प्रमुख उत्तर रायगड युवा सेना. भांगर साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत व्यासपीठावर. तदनंतर मी विनंती करतोय संकेतजी भासे यांना की आपल्या शुभ हस्ते या मुख्य मंचावरती उपस्थित कर्जत शहर प्रमुख अभिषेकजी सुर्वे यांचा पण सन्मान करावा. संकेतजी भास यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण कर्जत शहर प्रमुख अभिषेकजी सुर्वे यांचा यथेचित सन्मान करावा. खरं तर 7 तारखेची सभा आणि त्यामध्ये जी निवेदकाची भूमिका आमदार साहेबांसाठी पार पडले एवढं सोपं काम नव्हतं ते, आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते हाताळलं अफलातून दर्जेदार. खूप खूप धन्यवाद अभिषेकजी सुर्वे साहेब. तदनंतर हर्षदजी विचारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय प्रसादजी थोरवे यांना की आपण त्यांना सन्मानित करावं. हर्षदजी विचारे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. मात चालू करा. प्रभाकरजी भोसले साहेब उपस्थित आहेत. विनंती आहे प्रसादजी थोरवे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. अभिषेकजी गायकर यांना विनंती येते की आपल्या शुभ हस्ते आपण प्रभाकरजी भोसले साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती करावा. आणखी एक विकेट ऋषी 11 टीमची. थँक्यू डीजे. तदनंतर या मंचावरती उपस्थित प्रशांतजी पाटील साहेब उपस्थित आहेत. अभिषेक गायकर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. चला लवकरात लवकर बॅटर पाठवा आतमध्ये. नेक्स्ट मॅच टॉससाठी दोन्ही टीम सज्ज राहा. अग्री वॉरियर्स वर्सेस ध्रुवी एंटरप्राइजेस. दशरथ देशमुख यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण जयजी जाधव साहेबांचा सन्मान करावा. दशरथ देशमुख यांना विनंती आहे प्रसादजी पालकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एकच धाव जोडली जाईल. ऋषी 11 संघाची धाव संख्या 34.
मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत फलंदाज, परंतु चांगली गोलंदाजी राहिली आहे. साजिद शेख एक चांगला ऑलराऊंडर नेरल नाईट रायडर्स या टीमकडून गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. वैभव रसाळ, रुपेशची विकेट गेल्यानंतर थोडं टेन्शन. प्रवीण आहे मैदानावर. तो चलिए 35 रन और 35 रन बनाए और साजिद देखिए बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए लाजवाब हर गेंदबाजों ने देखिए यहाँ पर नियंत्रण गेंदबाजी देखने को मिली. पहला ओवर में देखिए मैंडेटरी पावर प्ले जहाँ पर 13 रन खर्च किया था और उसके बाद देखिए 10 रन, उसके बाद देखिए 9 रन से और ये ओवर देखिए सबसे साजिद शेख है नबीतुल्ली गेंदबाजी. दिक्कत ये ना दीपक सर, शुरुआत में आपने विकेट गंवा दिए, बहुत कुछ मायना रखता है अगर शुरुआत में आपने विकेट गंवाते हो. जैसे कहते ना सूरज जब डूबता है तो लाल लाल होता है, लेकिन अभी सूरज देखिए बहुत जागा हुआ है. तो उसी तरह से किसी टीम का शुरुआत में विकेट जाता है. ये चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर कवर ड्राइव खेला गया, शॉर्ट कवर पर फील्डर थी, उसके बावजूद भी सिंगल आता हुआ. टेनिस गेंद देखिए हमेशा थोड़ा समय वक्त लेकर जाता है और जिसका बेनिफिट फायदा यहाँ से बल्लेबाज को मिल जाता है. 4 ओव्हरमध्ये धावा. चौथा ओवर का खेल कंप्लीट हुआ है. 4 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर 36 रन. 36 धावा संख्या धावफलकावर. तो चलिए इसके बाद आखिरी अंतिम ओवर पहला ओवर गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर आदम मुचावर, उसके बाद की बात करेंगे विक्रांत. आदम मुचावर को देखिए सेकंड स्पेल भी बुलाया गया. चेक. विनंती आहे दशरथजी देशमुख यांना की विजयजी चौरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. लास्ट ओव्हर आहे. 4 ओव्हरमध्ये 36 झाल्या. विजयजी चौरे साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय. तदनंतर अभिषेकजी गायकर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते ध्रुवी एंटरप्राइजेसचे संघमालक विशुदादा बोराडे यांचा पण सन्मान करावा. खरं तर नेरल नाईट रायडर्स आणि ऋषी 11चा सामना चालू आहे. आमचे दोन्ही संघमालक खोलात टाकलाय चेंडू. काय चेंडू टाकलाय हा, जबरदस्त. आणि ते फलंदाज होतोय शेवटी बाद. 2 पायांच्या मधोमध हा चेंडू टाकला होता. यॉर्कर बॉल, अगदी चॉप करण्याचा प्रयत्न होता, बॉल हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर पायावरती चेंडू लागला, परत स्टंपवरती लागला. संघमालकांना देखील वाटलं की बेल्स पडतायत की नाही, शेवटी पडल्या. डीजे थोडं थांबा. मंचावरती उपस्थित नेरल नाईट रायडर्सचे आमचे दोन्ही संघमालकांचा सन्मान अभिषेक दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. गणेश दादा चंचा आणि सलमानजी नजे साहेबांना विनंती आहे की हा सन्मान आपण स्वीकारावा. आमचे संघमालक ऋषिकेशजी राम राणे यांना देखील विनंती असेल, आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण मंचावरती यावं. लास्ट ओव्हर आहे. 36 झाल्यात. सुरुवात काय केली या गोलंदाजाने. पहिला चेंडू यॉर्कर बॉल. सेकंड बॉल. लास्ट ओव्हर. धीम्या गतीचा फुल टॉस बॉल होता, परंतु फायदा उचलता आला नाही. तदनंतर अभिषेक गायकर यांना विनंती आहे, मोहन दादा कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. दोन्ही संघ नेक्स्ट मॅच टॉस साठी त्वरित या. फुल टॉस बॉल. पुन्हा संधी होती, गमावले. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, हातातून चेंडू निसटला. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न करतोय, स्ट्राईक घ्यायचे स्वतःकडे आणि ते तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. 2 धावा जोडल्या जातील. दशरथ देशमुख यांना विनंती आहे, प्रकाशजी बांगर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान करावा. स्कोर आतापर्यंत ऋषी 11 टीमचा तो चलिए 38 रन बनाए हैं. 38 धाव संख्या धावफलकावरती आहेत. पाहुण्यांचा सन्मान या मंचावरती होतोय. अंकुशजी कांबेरे यांचं देखील नुकताच इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत. सुभाषजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. दशरथ देशमुख यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सर्व पाहुणे मंडळी आज या क्रीडा सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. सुभाषजी मोडक यांचा सन्मान इथे मंचावरती करण्यात येईल. लास्ट ओव्हर आहे ऋषी 11 टीमसाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंच अडाऊ सरांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल.
39 धावांची गरज आहे सध्या. रमेशजी मोडक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेशजी मोडक साहेबांचा देखील सत्कार या मंचावरती करण्यात येईल. समोर मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन द फिल्डर आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय. चांगला थ्रो. आणखी एक फलंदाज बाद. धावसंख्या 40. रमेशजी मोडक साहेबांचा इथे सत्कार करण्यात येईल. दत्तू मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्तू मुंडे यांचा देखील सत्कार या मंचावरती संपन्न होईल. दत्तूजी मुंडे साहेब. दत्तूजी मुंडे साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. दीपकजी कांबेरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपकजी कांबेरे यांचा देखील सत्कार या मंचावरती मात्र करण्यात येईल. लास्ट ओव्हर आहे. वैभव रसाळला धावांची गरज आहे. पाहूया त्याचे शिलेदार कितपत धावा उभारणार. प्रयत्न करतो आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑफ. सीमारक्षकाच्या डोक्यावरून षटकार. या षटकाराची फार गरज होती रिश 11 टीमला. स्कोर धावून पोहोचेल आता 46 वर 46. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा टॉस साठी. हॅलो डीजे निलेशजी थोरवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेशजी थोरवे साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल. मंचावरती उपस्थित नुकताच किरणजी कांबेरे यांचा देखील सन्मान या मुख्य मंचावरती. आणि ते फटका पाहूया कितपत गेलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. स्कोर धावून पोहोचेल 52 वर 52. अंकुश दादा कांबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. दशरथजी देशमुख यांच्या शुभ हस्ते त्यांना इथे सन्मानित करण्यात येईल. आमदार साहेबांचे शिलेदार सन्मानित करण्यात येत आहे मंचावर. मंचावरती उपस्थित निखिलजी राऊत यांना देखील सन्मानित करण्यात येईल. दशरथ देशमुख यांना विनंती की निखिलजी राऊत यांचा आपण सत्कार करावा. ही सर्व पाहुणे मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. लास्ट बॉलवरती षटकार आला आणि स्कोर धावून पोहोचलाय 52. सन्माननीय मधुकरजी कोळंबे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती इथे करण्यात येईल दशरथ देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते मधुकरजी कोळंबे साहेबांचा आपण सत्कार करावा. ध्रुव एंटरप्राइजेस टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. चला लास्ट 2 बॉलवरती 2 षटकार डोकेदुखी ठरू शकते. चंद्रकांतजी कदम साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रकांतजी कदम साहेबांचा देखील सत्कार इथे करण्यात येईल. चला अग्री वॉरियर्स खांडस स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय प्रसादजी थोरवे यांनी घेतलेली अथक मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी अफलातून स्वतः या क्रीडांगणावरती उभे राहिलेत. हा तामझाम त्यांनी मात्र इथे उभारलाय. चंद्रकांतजी कदम साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय. अग्री वॉरियर्स टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आपला. लवकरात लवकर आपण या, नाहीतर अग्री वॉरियर्स टीमचा कॅप्टन आपण त्वरित या टॉस करण्यासाठी. विलंब करू नका. चला कॅप्टन त्वरित या, विलंब अजिबात करू नका. 5 ओव्हरचा सामना. नामदेवजी मार्के यांना देखील विनंती की आपण मंचावरती यावं. चला त्वरित अग्री वॉरियर्स, कारण इनिंग ब्रेक आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण इथे टॉस करतोय. टॉस इथे संपन्न होईल. आमचे संघमालक, दोन्ही संघमालकांना विनंती आहे या सलमानजी नजे आणि गणेशजी चंचे साहेबांना की आपण टॉससाठी जोडले जा. इनिंग ब्रेक झाले. मी सर्व संघांना विनंती करतोय की इनिंग ब्रेकमध्ये आपण लवकरात लवकर या, कारण जेणेकरून आपण वेळेत तिथे टॉस संपन्न करू. चालू असलेला हा सामना ऋषी 11 वर्सेस नेरल नाईट रायडर्स. लास्ट 2 बॉलवरती 2 षटकार आले. तिथे स्कोरने उसळी घेतली. टोटल झाले 52. 53 धावांचा पाठलाग. सलमानजी नजे साहेब आणि गणेशजी चंचे साहेबांच्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅच ध्रुव एंटरप्राइजेस वर्सेस अग्री वॉरियर्स
या दोन संघादरम्यानची लढत. एक 2 मिनिटं थांबायचे पंच. सलमानजी नजे साहेबांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय आणि टॉस जिंकलाय. टॉस इथे जिंकलाय आगरी वॉरियर्सने. काय निर्णय असेल? फिल्डिंग घेऊ प्रथमतः. नक्की काय वाटते तुम्हाला एकंदरीत या संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच चांगलं आहे. तसंच आता टॉस जिंकलेला आहे तर आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती, त्यामुळे टॉस पण आमच्या बाजून पडलेला. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगरी वॉरियर्स टीमची पब्लिक खूप जोरदार असते. यंदाच्या वर्षी देखील ती पब्लिक पाहायला मिळेल. हो नक्कीच मिळेल, कारण पब्लिकचा सपोर्ट खूप आम्हाला राहील. थँक्यू. हा होता आगरी वॉरियर्स टीमचा कॅप्टन ज्याने टॉस जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. अभिषेक, काय म्हणाल? 7व्या पर्वात आपण आहोत आणि डे नाईटच्या स्पर्धेचं मात्र इथे आयोजन केलंय. नक्कीच पहिलीच टुर्नामेंट आहे डे नाईटची KPL, त्यामुळे थोडासा वेगळा अनुभव मिळेल. थँक्यू अभिषेक. तुम्हाला इथे करायचे फलंदाजी. मॅचची सुरुवात झाली आणि योगेश कांबेरे सरपंच साहेबांनी पहिलाच पंच मारलाय चौकाराने. चौकार. साठी सलामीची जोडी साजिद शेख लेफ्टी बॅटर आणि अर्थातच योगेश कांबेरे हे मैदानावरती दाखल झालेत आणि पहिल्याच बॉलवरती चौकार येथे केसलाय वैभवच्या विरोधात. स्विच इट. व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातील कलात्मक फटका. सरपंच योगेश कांबेरे यांच्या बॅटमधून निघाला हा चौकार. त्यानंतर हा मात्र आलेला चौकार. एकूण धावा आहेत त्या 10. 53 वैभवच्या विरोधात हे जोरदार आक्रमण. आणि इथं एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मागे आलाय आणि वैभव रसाळ यांनी विकेट घेतली ती योगेश कांबेरेची. पहिला धक्का. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठं आक्रमण. योगेश कांबेरे फ्लाइंग स्टार्टसाठी ओळखले जातात आणि त्यानंतर मात्र त्यांचे विकेट घेतले. 53चा पाठलाग आणि नामदेव शेठ मार्के यांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत. हे प्लेयर होते, दशरथ देशमुख यांनी त्यांना शेट करून टाकलंय. विनंती आहे आपण लवकरात लवकर मंचावरती यावं. नवीन बॅटर रोशन आढाव गुग्गू मैदानावरती गेला आणि या द्वितीय सत्रासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतो दीपकजी पाटील सरांना. हॅलो. थँक्यू सो मच समीरजी सोमणे सर. थँक्यू सो मच बाबूशा. जाऊया उत्तरार्धाकडे. चांगली सुरुवात मात्र करण्यात आली. चल नेक्स्ट मॅच आगरी वॉरियर्स आणि ध्रुवी एंटरप्राइजेस दोन्ही टीम्स आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्रेपन्न धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावा धावफलकावर. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र लेंथ बॉल होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल ती वैभव रसाळ. पहिलाच बॉलवर मात्र षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चौकार आणि तदनंतर मात्र पुढच्याच बॉलवर योगेश कांबेरीची महत्त्वपूर्ण विकेट मात्र मिळवण्यात आली. साजिद शेख आणि रोशन आढाव हे खेळाडू मैदानावर. रोशन यावेळेस मात्र ट्राय करतात लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. खातं मात्र उघडलं जाईल. या एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावर. 11 ऑन अ बोट. डे नाईट पहिल्यांदाच खरं तर कर्जत प्रीमियर लीग तुम्हाला नाईटमध्ये पाहायला मिळेल. सुसज्ज असं क्रीडांगण मात्र सज्ज झालं एक मोठ्या स्पर्धेला मानवंदना देण्यासाठी. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून मात्र
संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्यांना सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. आणि आजपासून खरं तर थरार पाहायला मिळेल या मैदानावर. दिवस रात्र चालणारी ही स्पर्धा आणि एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून सातत्यानं मात्र या स्पर्धेकडे आपण सगळेच जण पाहत आलोय. चेंज ऑफ पेस, थोडंसं गती कमी केली होती ते पहा. फॉलो थ्रू मध्ये अडवलं आणि तेवढाच वेगानं मात्र नॉन स्ट्राईक एंडला फेकला, परंतु रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाले. त्यामुळे वैभव रसाळचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र थोडासा अंगलट आलाय. सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. तो वैभव रसाळनं धावा दिल्या त्या 12 धावा आणि फलंदाज बाद केलाय तो योगेश कांबेरे, म्हणजे 1 गडी बाद 12 धावा. हॅलो हॅलो. मंचावरती उपस्थित ऋषी 11 संघाचे टीम मॅनेजर अर्थातच टेनिस क्रिकेट असोसिएशन चे पदाधिकारी देखील आहेत. आणि 5वं पर्व जे झालं होतं कशेले येथे आदरणीय ऋषिकेशजी रामशेठ राणे साहेबांनी KPLची स्पर्धा अगदी यशस्वीरित्या दिमागदार पद्धतीने साकारली होती. आदरणीय त्यांचे देखील शिलेदार बाळा बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय दशरथ देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. कोरोनामध्ये ती स्पर्धा पार पडली होती आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक प्रश्नांना तोंड देत ऋषिकेशजी राणे साहेब यांनी ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली होती. त्यामध्ये बाळा बोराडे यांचं देखील योगदान फार महत्त्वाचं होतं आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. आणि त्यांचा संघ ऋषी 11 हा मैदानावरती खेळतोय. हा संपूर्ण तामझाम ज्यांनी उभारला आहे, खरं तर मंडप डेकोरेटर्स या क्षेत्रातील एक ब्रँड नाव अर्थातच उदयजी आभारी. जेवढा भक्कमपणा पाहिजे आणि स्टँडर्ड जर का तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचा जपायचा असेल, स्टँडर्ड मी पैसा या संकल्पनेबाबतीत म्हणत नाही, परंतु स्टँडर्ड जर का स्पर्धेचा जपायचा असेल कोणत्याही कार्यक्रमाचा तर उदयजी आभारी यांच्याशी आवर्जून संपर्क साधा, यात शंका नाही. चला जाऊया मॅचकडे. पहिल्याच ओव्हरमध्ये धमाकेदार सुरुवात योगेश यांनी केली. त्यानंतर विकेट घेतल्या वैभव रसाळने. धावा झाल्यात त्या 12. आणि इथे मात्र जोरदार अपील आणि अपील मात्र स्वीकारले जाते. जॉन टेकन फलंदाज होईल बाद. दुसरा हादरा इथे मात्र बसललेला नाईट रायडर्सला 12 या धावसंख्येवर. प्रथमेश जाधवला मात्र पहिल्याच बॉलवर ही सफलता. पहिल्याच बॉलवर मात्र सफलता अर्जित केली. सुरुवात काय झाली होती नेरळ नाईट रायडर्सची. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या. आक्रमक रूप धारण केलं होतं फलंदाजांना, परंतु तदनंतर मात्र वर्चस्व या ठिकाणी गाजवत असताना ऋषी 11 हा संघ पाहायला मिळेल. 2 गडी कमावलेत आतापर्यंत. दोनही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्यांदा योगेश कांबेरे आणि तदनंतर मात्र साजिद शेख सुद्धा मैदानाच्या बाहेर. रोशन आडावच्या साथीला आता मात्र अदम मुजावर येतात. फार मोठी जबाबदारी खरं तर या जोडीवर असणार आहे, रोशन अडाव आणि आदमवर. कारण या दोघांवर जास्त भरोसा केला जातो. या टीममध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग जरूर आहे, पण त्या मधल्या फळीतील फलंदाजांना थोडं लढावं लागेल आणि तेवढी क्षमता आहे. दोनही दिग्गज खेळाडू आहेत सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. परिस्थिती आता नाजूक आहे कारण सलामीवीरांचं झटपट बाद होणं, त्यामुळे या सिच्युएशनमध्ये आहे सध्याच्या घडीला नेरळ नाईट रायडर्स. इथून मात्र थोडी भागीदारी करावी लागेल. गोलंदाज तयार प्रथमेश जाधव. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टम्प्सना इथे मोठा फटका खेळण्यासाठी गेला. शॉर्ट फाईन लेगला झेल टिपला जातोय आणि दुसरा धक्का दिलाय. जल्लोष पाहायला मिळतोय. आनंदाला पारावर उरलेला नाही. आता मात्र कमाल गोलंदाजी पाहायला मिळते. हादरा क्रमांक 3 यावेळेस नेरळ नाईट रायडर्सला. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू.
संतोषजी घारे यांचं देखील आम्ही या मंचावरती सहर्ष स्वागत करीत आहोत. आपलं सहर्ष स्वागत. ऑन अ हॅट्रिक नाव प्रथमेश. सुपर बॉलिंग. बेजबाबदारपणा दिसला या ठिकाणी आदम मुजावर. बिलकुल परवा नव्हती त्याला या मॅचची आणि तसाच फटका खेळण्यासाठी गेला. सिच्युएशनमध्ये भागीदारी खूप गरजेची होती आणि या पहिलाच बॉलवर एक मोठा फटका खेळण्यासाठी गेला आणि टॉपेज लागून मात्र चांगला झेल त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला टिपला जातोय तो किरणकडून. 3 हादरे आत्तापर्यंत बसले त्यामुळे 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना घाम फुटणार नेरळ नाईट रायडर्सला हे मात्र निश्चित झालंय. यावेळेचा हा चेंडू पहा, फुटवर्क प्रॉपर रीतीनं नव्हता. आउटसाइड ऑफ स्टंप चांगला चेंडू. प्रथमेश जाधवचा उंच पुरा गोलंदाज आहे, खांद्याचा वापर करतोय. प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 चेंडूंवर धाव दिलेली नाहीये. टेंबरेगावचा खेळाडू आहे प्रथमेश जाधव. काय भन्नाट सुरुवात करून दिले पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणखीन एक वेग पहा, टप्पा पडल्यानंतर अगदी स्पीड झाला बॉल. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बिलकुल टाइम करता आला नाहीये फलंदाजाला. वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय. खेळपट्टी पहा गोलंदाजांना थोडी सहाय्य करते. काल रात्रीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडला, सर्वत्र पाऊस पडला. काहीच्या स्पर्धा मात्र पोस्टपोन सुद्धा झाल्या, परंतु आज पाहतोय आपण सूर्यनारायणचं दर्शन झालं आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल. आता थोडंसं मैदान तापलं ना 2-3 तास तर खूप चांगलं क्रिकेट मात्र रात्रीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. प्रथमेश जाधव रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस मात्र कलात्मक फटका पाहायला मिळतोय. अनबिलिव्हेबल स्ट्रोक. बॉल जाईल तो थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा पार चौकार. चार चेंडूंवर धाव नव्हती, परंतु तदनंतरच्या 2 बॉलवर अक्षय जसा मैदानामध्ये आलाय त्याच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळाले. 8 धावा त्यानं केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 गडी बाद. 20 धावा आपल्याला पाहायला मिळतील. हे निसर्ग आपल्याला साथ देतोय. खेळाडूंना विनंती आहे, या अगोदर आपण कालपासून टेन्शनमध्ये होतो, स्पर्धा सुरू होणार की नाही होणार. तर निसर्ग आपल्याला साथ देत असेल तर आपण लवकर पटापट खेळा, ही विनंती आहे. सर्वच संघांना विनंती आहे. कारण जर का काल पाऊस पडला नसता तर ही अनाऊन्समेंट आम्ही थोडी थांबवली असती, यात शंका नाही. म्हणून विनंती, आज थोडे उशिराने आपण धावतोय. एक शो मॅच देखील आहे आज, कर्जत वर्सेस खालापूर. तो एक सामना आपल्याला कव्हर करायची आहे. विनंती आहे, लवकरात लवकर आपण खेळा. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल किरण करडे. 2 ओव्हर्समध्ये 20 धावा आल्या. 3 ओव्हर्समध्ये अजूनही आपण पाहिलं तर 33 धावा करायच्या आहेत. लेफ्ट आर्म राउंड विकेट नाडवा. बॅट ऑन साइडला स्ट्रेट टू द फील्डर. चेल टिपलाय. फलंदाज बाद. इथे मात्र 4था धक्का सहन करावा लागेल नाईट रायडर्सला आणि जल्लोष पाहायला मिळतोय. अवघी 1 धाव काढून रोशन आढाव आता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. 4 फलंदाज गमावलेत. त्यामुळं 53 चेस करायचे असतील नाईट रायडर्सला तर इथे भागीदारी शिवाय पर्याय नाहीये.
विकेट्स याच रेग्युलर इंटरव्हल्सला पडत राहिल्या तर फार कठीण होईल शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र धावांचा पाठलाग करणं. चांगले फलंदाज उरलेच नाहीत तर मग काही खरं नाहीये पहिल्या मॅचमध्ये. आणि प्रत्येक संघ प्रीमियर लीग म्हटली की पहिल्यांदा विजयी सलामी देण्यासाठी धडपड करत असतो, कारण पहिला विजय सगळ्यांनाच आवश्यक असतो. आणि त्यासाठी मात्र संघर्ष फार मोठा करावा लागेल, तो दिसतोय आता नेरळ नाईट रायडर्सला. 4 आघाडीचे फलंदाज बाद झालेत. योगेश कांबेरे, साजिद शेख, आदम मुजावर, रोशन आढाव. परंतु प्रीमियर लीग म्हटली की अनेक वेगवेगळ्या गावामधील सगळे टॅलेंटेड क्रिकेटर एकाच संघामध्ये असतात, त्यामुळे बॅटिंग लाईनअप सुद्धा डेप्थ असते. आणि कधी 10व्या 11व्या क्रमांकाचा फलंदाज येऊन सुद्धा षटकार मारून जातो, परंतु तो ताळमेळ प्रीमियर लीगमध्ये बसला गेला पाहिजे. ती घडी बसली ना प्रॉपर रीतीनं, मग तो संघ नेहमीच आपल्याला या स्पर्धांमध्ये वरचढ ठरताना दिसतो. सुरुवात चांगली केली किरण करडेनं. प्रथमेशनं सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली होती. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होईल. नवीन फलंदाज निलेश शिनार येतात. यावेळेचा हा चेंडू पाहूया. पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं होतं. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. सो नो बॉल कॉल. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल ती 22 या आकड्यावर. 22. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी आता मात्र असेल. ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आतापर्यंत तो अक्षय परळ ऑन अ स्ट्राईक. थोडंसं प्रेशर असेल किरण करडेवर, कारण फ्री हिटचा बॉल आहे. कशा पद्धतीनं सादर करतोय पाहावं लागेल. ओव्हर द स्टम्प्सनं राऊंड विकेट आला होता, परंतु इथे पहा फ्री हिटचा बॉल होता. बॉल चाललाय स्क्वेअरलेगकडे. पहिली कंप्लीट, दुसरीही कंप्लीट. पहा वेगानं चेंडू टाकला होता. या 2 धावा मात्र मिळतील. लेग बाईचा इशारा पायाला लागल्यानंतर सुद्धा चेंडू एवढ्या सीमारेषेपर्यंत गेला होता. दुहेरी धावांच्या योगदानानंतर टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत 24 या आकड्यावर. 24. 53चं टार्गेट आहे पहिल्याच मॅच मध्ये. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. सिंगल मिळेल. एकेरी धाव, परंतु कंट्रोल केलाय. जी सुरुवात केली होती ना वैभव रसाळच्या अगेन्स्ट, पहिल्या 2 बॉलवर योगेश कांबेरेंना 2 चांगले फटके सजवले होते, परंतु तदनंतर मात्र संपूर्णपणे आतापर्यंत या डावावर वर्चस्व गाजवलंय ते ऋषी 11. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं समोर ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र ऑफ कडे जात असताना चेंडू सिंगल मिळेल. आणखीन एक धाव फारसं बिघडणार नाहीये, कारण 53 चेस करायचे आहे तर चौकार येणं फार गरजेचं बनलंय आता मात्र. मच निडेड बाउंड्री आता गरज बनले, आणि ते नाही झालं तर शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र आस्किंग रन रेट मात्र कमालीचा वाढेल. फक्त दिशा दिली होती. यावेळेस मात्र पहा, आणि बॉल मात्र शॉर्ट फाईनलिंगला थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवान आउटफील्ड आहे आणि इथे फलंदाज यस तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते. चौकार सुद्धा चेक केला जाईल, परंतु चौकार नसेल तर मग अक्षय परबचं चाललं काय होतं हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल, कारण अर्ध्या खेळपट्टीवर थांबला तो आणि तदनंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मात्र तिसरे पंच आपला निर्णय देतील थोड्याच वेळात. अग्री वॉरियर्स खांडतचे संघ मालक आदरणीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब आणि राजेशजी भोईर साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला, थर्ड अंपायरचा डिसिजन जेव्हा येतो तेव्हा 12th मॅननं उठून बघायचं नाहीये. आता प्रयत्न केला होता, परंतु 12th मॅननं उठून जर तो निर्णय बघण्याचा प्रयत्न केला तर 5 धावांची पेनल्टी असेल. हा निर्णय गंभीर आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतचे अध्यक्ष साहेब आदरणीय अभिषेकजी गायकर यांना विनंती आहे की आपण सन्मानित करावं हरिश्चंद्रजी भोईर साहेब आणि राजेशजी भोईर साहेब यांना. हा बाउंड्री आहे, सो रनआउटचा डिसिजन पाहायची गरज नाही. चौकार मात्र इथे आलाय.
आणि एकदा लाईव्हला देखील आपण पहा जो निर्णय, दूध का दूध पाणी का पाणी, पारदर्शकता या स्पर्धेची ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वावळोली चंद्रशेखरजी चंचे साहेब यांचं इथे आगमन झालंय. दशरथ अभिषेक गायकर यांच्या शुभ हस्ते आपण संघ मालकांचा इथे सन्मान करतोय. नसरापूर ग्रामपंचायतीचे सदस्य संतोषजी घारे यांना देखील विनंती की आपण मंचावरती विराजमान व्हावं. चौकार आलाय मॅच मध्ये, पाहूया आता धावांचा पाठला करत असताना धावा संख्या झाली ती 30. इथे चेंडू निर्धाव गेला. 30 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 30 धावा. शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आणि या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. संघ मालकांचा इथे आपण सन्मान करतोय. अभिषेकजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आगरी वॉरियर्स खांडस चे संघ मालक आदरणीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब, राजेजी भोईर साहेबांचा इथे सन्मान. त्यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. चंद्रशेखरजी चंचे साहेब, हरिश्चंद्रजी भोईर साहेबांचा सन्मान, राजेजी भोईर साहेबांचा सन्मान इथे संपन्न होईल. टेनिस क्रिकेट असोसिएशन संघ मालकांचा सन्मान, अभिषेक गायकर भोईर साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करावा. खरं तर पाहुण्यांचाही ताफा त्यांच्या समवेत असतो आणि त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय की प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने उपस्थित असतात. चला मॅच चालू करा त्वरित, थांबू नका. तुम्ही थांबलात तर डे नाईटची स्पर्धा मग मध्यरात्रीपर्यंत पोहोचेल. विनंती आहे जास्त उशीर थांबू नका, लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. आणि हे सर्व संतोषजी घारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अभिषेक गायकर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. नसरापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सर्व पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. चला जास्त उशीर करू नका. टीमचे कॅप्टन, एक तर तुम्ही निवडलेले खेळाडू आहात, एवढ्या खेळाडूंमधून तुमची निवड झालेली आहे आणि जर का तुम्ही वेळ घेत असाल तर मग फायदा काय या गोष्टींचा. जास्त वेळ घेऊ नका. चुनिंदा प्लेयर असं काहीतरी मी ऐकलं होतं हिंदीमध्ये. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅच सुरुवात करा. हे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण आज एक एक्स्ट्रा मॅच देखील आपली आहे, हे लक्षात असू द्या. आणि उशिराने आज आपण सामन्यांना सुरुवात केली. 12 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष असेल. नेरळ नाईट रायडर्स समोर प्रथमेश जाधव पुन्हा एकदा येतोय. काही षटक हाताळलं होतं. 8 धावा देताना 2 फलंदाज बाद. बॅकवुडला जाऊन स्क्वार कट केला. प्रतिम फटका. बॉल जायतो डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्लासिकल स्ट्रोक, एक प्रॉपर क्रिकेट फटका पाहायला मिळतोय. 4 धावांकरता चौकार. पाडा संघाचा खेळाडू नितीन शिनारे वेल एक्सपिरियन्स बॅटर आहे. खरं तर आपल्या ग्रामीण संघातून खेळत असताना देखील अनेकदा अशा चमत्कारिक इनिंग त्याने साकारल्यात, परंतु ऋषी 11 टीमला त्याची विकेट हवी आहे. पहिलाच सामना रोमहर्षक. प्रथमेशवर आक्रमण करण्यात आले. या ओव्हरमध्ये बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1 टप्प्यानिशी बॉल जाईल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पंधरा धावांची गरज आहे. ज्या प्रथमेश जाधवनं काय षटक हाताळलं होतं. मागच्या ओव्हरमध्ये टिचून मारा केला होता. वेगानं चेंडू सरळ विकेट किपरकडे जात होते. मिस टायमिंग होत होते फलंदाजांकडून, परंतु त्याच प्रथमेश जाधववर मात्र पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार. ओ द स्टंप्सला पुन्हा एकदा जागा बनवली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. समोर डाईव्ह लगावत बॉल थांबवण्याचा प्रयत्न झाला, परंतु
इथे दुसरी धाव कंप्लीट होते. 3 बॉलमध्ये आलेल्या 10 धावा थोडीशी स्थिती मजबूत करतात नेरळ नाईट रायडर्सची. मंडप डेकोरेटर्स उदयजी आभारी यांना विनंती, आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधा. इट्स अर्जंट अनाउन्समेंट. उदयजी आभारी, आपण त्वरित स्टेजशी संपर्क साधावा. पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा आल्यात आणि त्याचमुळे आता अंतर आपण पाहाल तर 9 बॉल आणि 13 धावा. थोडासा सामना सोपा झालाय. 9 चेंडू आणि 13 धावा. प्रथमेश जाधवला लवकरच आपली लाईन चेंज करावी लागेल. थोडासा पुढे केला होता, जोरदार अपील पाहायला मिळते. पहा इथे मात्र अपील तर झाली होती, परंतु संधी सोपी होती त्या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्याची, परंतु या 2 धावा लेग बायच्या स्वरूपात अगदी विकेटवर चेंडू असताना मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि आता थोडंसं टेन्शन वाढेल. पाहू शकता पुन्हा एकदा कशा पद्धतीनं अपील करत राहिले आणि इथे जवळजवळ पाच स्टंप सुद्धा हिट झाला नाही आणि त्यानंतर बॅकअपला कोणी नव्हतं आणि दुसऱ्या धावेसाठी धावले आणि 2 रन्स कंप्लीट. या महत्वाच्या 2 धावा मी तर म्हणेन या मॅच मधल्या राहतील. या दुहेरी धावेनं टीमची टोटल 42 आकड्यावर शेवटचे 8 बॉल 11 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. उदय आभारीचे कोणी इथे कामगार असतील तर त्यांनी त्वरित स्टेजच्या समोर या. विनंती आहे, त्वरित या. हो द विकेट ना. प्रथमेशचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा पार. टेन्शन दूर घालवलंय. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. निलेश चिनार यानं मात्र हा सामना पुन्हा एकदा खेचलाय नेरळ नाईट रायडर्सच्या बाजूनं. सात बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. ध्रुवे एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात आगरी वॉरियर. चला दोन्ही टीम स्टेजच्या समोर या. दोन्ही टीमने स्टेजच्या समोर यायचं. टीमचे कॅप्टन आपापल्या संघांना घेऊन आपण त्वरित या. अभि आणि तुमचा पंकज बदे दोघांनाही विनंती, आपापल्या टीमला घेऊन आपण लगेच या. प्रथमेश जाधव पुन्हा एकदा. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. क्लीन बोल्ड यावेळेस मात्र त्रिफळा उडवलाय. चेंडू सरळ जाऊन यष्टांवर आदळतोय आणि निर्णायक क्षणाला मात्र निर्णायक विकेट प्राप्त केले. ती प्रथमेश जाधवनं महत्वपूर्ण शिकार मात्र करण्यात आले. निलेश शिनारे याच्या बॅटमधून मात्र धावा येत होत्या अगदी जेव्हा गरज होती संघाला, परंतु तो आता मात्र बाद झालाय. इथून पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. सामना पुन्हा एकदा ऋषी 11 हा संघ फिरवणार का. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. वरती या मंचावरती येऊन विराजमान होऊन आपण या सामन्याचा आनंद घ्या. आणि काही संघ मालक जे आवर्जून या क्रीडा नगरीमध्ये खेळ पाहण्यासाठी देखील उपस्थित होत आहेत त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. लीग स्टेज मध्ये आपण आहोत हे लक्षात असू द्या. सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला समसमान गुण दिले जातील हे लक्षात असू द्या. दोन्ही टीमला समान गुण दिले जातील सामना बरोबरीत सुटला तर. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवतोय. आणि आता लीग स्टेजला इथे सुरुवात झाली. पहिला सामना संपन्न होईल त्या अगोदर ज्या क्वार्टर फायनलच्या लढती असतील त्या कशा पद्धतीने असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. देवा भोईर आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा. पाचवं आणि अंतिम षटक घेऊन आकाश रसाळ तयार होतोय. तोतरे गावचा गोलंदाज संपूर्णपणे दारोमदार मात्र त्याच्यावर असेल. ती ऋषी 11 टीमची. समोर नेरळ नाईट रायडर्सला हव्यात फक्त 7 धावा. पहिला बॉल. पहिलाच बॉल पहा. रीसचा वापर केला होता. मनगट बळवली होती आणि बॉलला पाठवले शॉर्ट मिड विकेटला. दुसरा धावेचा प्रयत्न. क्लास रनिंग मिड विकेट म्हणावी लागेल पहिल्याच बॉलवर आणि 2 धावा मात्र पूर्ण करत असताना पहा धावांसाठी इथे मात्र
एक एक धाव किती महत्वाची हेच दाखवून देणार या 2 धावा ठरल्यात. केपीएलचा पहिला सामना इतका रोमहर्षक 5 चेंडू 5 6 चेंडू 1 अनेक मॅचेस पाहिलेले आहेत आम्ही. आणि आता हा सामना ऋषिकेशजी रामशेठ राणे साहेब यांचा संघ, दुसऱ्या बाजूला सलमान नजे, गणेश चंचे, या संघाचे सामने लास्ट बॉल पर्यंत नेहमीच गेलेत. ड्राईव्ह केलाय, समोर क्षेत्ररक्षक आहेत, सरळ हातामध्ये लॉंग ऑनला चेल पकडला जातोय, फलंदाज होईल बाद. मॅच शेवटपर्यंत रंगणार, यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय. शेवटचे आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 5 धावा. पहा, निर्णायक क्षणाला मात्र विकेट टाकले ती अक्षय परबनं. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून 15 धावा. निलेश शिनारेनं सुद्धा 15 धावांचं योगदान दिलं. या दोघांच्याच मी तर म्हणेन भागीदारीमुळं अजूनही मॅच मध्ये आहेत नेरळ नाईट रायडर्स. 4 चेंडू आणि 5 धावा. एखादी बाउंड्री मारायची आहे, सिंगल डबल्सनं सुद्धा हा विजय साकारता येऊ शकतो. नवीन फलंदाज येत आहेत, विक्रांत. 4 चेंडू आणि 5 धावा. एका बाजूला सनी चौधरी आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत. गोलंदाजी मार्कवर आकाश तयार. चांगली बॉलिंग आतापर्यंत पहिल्या 2 बॉलमध्ये. अपील पाहायला मिळाली होती. बॉल पहा थोडासा बॅकवर्ड पॉइंट कडे सरकलाय. त्या ठिकाणी एक धाव जरूर येते. लेग बायचा इशारा मात्र येत असताना एकेरी धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. सामन्याचा थरार हळूहळू पुढे सरकत असताना रंगतदार स्थितीमध्ये मात्र कर्जत प्रीमियर लीगची पहिलीच मॅच पाहायला मिळते आणि ही सर खऱ्या अर्थानं गंमत आहे. आणि प्रत्येक मॅच तुम्हाला अगदी शेवटपर्यंत रंगणारी आणि त्याचमुळे हा थरार कर्जत टेनिस क्रिकेट मधला नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यागणिक उत्कंठा ही सगळी वैशिष्ट्य राहिलेत या स्पर्धेची. आणि अगदी पहिल्यापासूनच पहिलीच मॅच पहा, फुल पैसा वसूल, फुल वेळ वसूल आमच्या प्रेक्षकांचा. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. आकाश रसाळ पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं लेग स्टंपवर हा चेंडू ठेवला होता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंच इशारा करतात इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. बॉल टू बॉल इक्वेशन आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मात्र. परंतु नेरळ नाईट रायडर्स संघाचं अर्धशतक धाव फलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेवट कोण चांगला करतोय यावर मात्र मॅचचं भवितव्य. सुरुवात जरूर चांगली केली होती नेरळ नाईट रायडर्सनं, त्यातनं थोडासा डाव डगमगला होता, परंतु तो सावरला अक्षय परब आणि निलेश सिनारे या जोडीनं. आणि आता मात्र प्रेशर आहे थोडंसं टॅलेंटर्सवर. सनी आणि विक्रांत 2 खेळाडू खेळपट्टीवर. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. ओ द स्टंप्सला ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. थ्रो सुद्धा तेवढाच चांगला. फलंदाज होईल बाद. धावचीच्या स्वरूपात इथे मात्र विकेटचं पतन झालंय. मॅचचा थरार मात्र पुढे जात असताना शेवटचे 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. हे केपीएलचा सामना पहिलाच रोमहर्षक स्थितीत मात्र जाऊन पोहोचला. या केपीएल मध्ये असेच अनेक सामने तुम्हाला पाहायला मिळतील. कर्जत क्रिकेटवीरांचा थरार तुम्ही अनुभवालच, यात तीळ मात्र शंका नाही. 2 चेंडू 2 धावांची गरज. आजच्या रात्रीमध्ये कर्जत विरोधात खालापूर, खरं तर 2 तालुक्यामध्ये झुंज एक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबरीने शेवटच्या रात्रीमध्ये केपीएलच्या तुम्हाला रायगड वर्सेस ठाणे बिग बॅटल, महासंग्राम देखील केपीएल मध्ये पाहायला मिळेल. परंतु कोण जिंकेल हा सामना? सामना बरोबरी सुटला तर दोन्ही टीमला 1-1 गुण. पहिला सामना टाय होईल का ही देखील शक्यता टाळता येणार नाही दीपक सर. 2 चेंडू 2 धावांची गरज. लास्ट बॉल थ्रिल कदाचित पाहायला मिळू शकते तुम्हाला या मॅच मध्ये. आणि प्रेक्षकांना सुद्धा तेच हवं आहे. कोणीही जिंकू द्या, परंतु आम्हाला शेवटच्या बॉल पर्यंत सामना पाहायचा आहे. रंगतदार स्थितीमधले सामने सगळ्यांनाच पाहायला आवडतात. एनबी फाउंडेशन 4545. चला, आकाश टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना विनंती, स्टेजच्या डाव्या बाजूला या. 2 चेंडू 2 धावांची गरज. यापेक्षा केपीएलची सुरुवात आणखी काय पाहिजे? कारण काल सर्वांना शंका होती की निसर्ग चक्र काय चाललंय, सामने होतील की नाही. सर्वांना चिंता वाटत असताना प्रसादजी थोरवे त्यांच्या समवेत अनेकांनी घेतलेली मेहनत
असोसिएशनने घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीतून निसर्गाने दिलेली साथ आणि पहिला सामना 2 बॉल 2 धावांची गरज. चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. रंजकता वाढवले मात्र या मॅचनं. श्वास रोखून धरणारे क्षण आहेत सगळ्या प्रेक्षकांसाठी. गोलंदाज तयार आकाश रसाळ. आशिष यावेळेस मात्र आशिष इथे मात्र बीट झाला होता. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामधून सुटलाय. निर्णायक क्षणाला मात्र हा चेंडू सुटणं मी तर म्हणेन स्वतःहून पायावर धोंडा मारण्यासारखं आहे. कारण या सिच्युएशनला गोलंदाज आकाश रसाळनं निर्धाव चेंडू टाकला होता. कमाल केली होती गोलंदाज. कौतुक करावं तेवढं कमी आहे या षटकामध्ये. कारण त्याच्यासाठी जास्त धावांचं पाठबळ नव्हतं. शेवटच्या षटकामध्ये फक्त 7 धावा ठेवल्या होत्या गोलंदाजांनी. आणि या सिच्युएशनला जी गोलंदाजी झाले ना, अचूक गोलंदाजी झाले, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळाली नाही तर मात्र फायदाच नाही. प्रयत्न मात्र पुरेपूर केलेत परंतु मॅचचा तरार तुम्हाला शेवटच्या बॉलवर 1 चेंडू आणि 1 धाबेची गरज. हे धोत्रे संघाचा हा बॉलर मॅजिकल बॉलर आहे. जेव्हा अशा मॅचेस होतात धोत्रे संघासाठी देखील तेव्हा आम्ही पाहिलेले आहेत की त्यांनी मॅचेस फसवल्यात आणि हा सामना आता बरोबरी सुटलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे नेरळ नाईट रायडर्स संघाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. म्हणजेच काय, ऋषी 11 संघ आता मॅच जिंकू शकत नाही. ती संधी होती ती गमावली त्यांनी. आता फार तर त्यांना टाय करता येईल, समान गुण घेता येतील, परंतु वर्चस्वाची संधी मात्र त्यांनी गमावले. क्षेत्ररक्षण आता मात्र अगदी सर्कल मध्ये आणलं जात आहे. धाव वाचवायची आहे. ही धाव वाचली तर ही लढत मात्र बरोबरीमध्ये सुटेल. आणि कर्जत प्रीमियर लीगचा पहिला सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर नक्कीच पुढच्या मॅचेस सुद्धा तुम्हाला अशाच थरार पाहायला मिळतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या मॅच साठी. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार आकाश रसाळ. विक्रांत मात्र ही धाव पूर्ण करतोय. बॉल सीमा पार. सामना जिंकलाय. नेरळ नाईट रायडर्सनं चित्तथरारक लढत शेवटच्या बॉलवर मात्र जिंकले. अभिनंदन. कर्जत प्रीमियर लीगची उद्घाटनीय लढत आणि ती मात्र जिंकले. विजयी सलामी नेरळ नाईट रायडर्सची. अभिनंदन टीम नेरळ रायडर्स.